नमस्कार, देव माझा स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, मी 2 दिवसापूर्वी जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ यांच्या एका प्रोग्राममध्ये गेलो होतो. तिकडे शेवटी शेवटी त्यांनी 2 प्रश्न टाकलेले. ते प्रश्न ऐकायला सोपे वाटले, पण मला कळलं की ह्याच्यात गुगली आहे. तर मी तुमच्याकडे आलो. तुम्ही शंकराचार्यांशी बोलून त्यांची परवानगी घेतली की याचं आपण उत्तर देऊ शकतो. तर आपण 2 पार्ट्समध्ये घेऊया, कारण हे 2 प्रश्न होते. त्या पहिला पार्ट आपण प्रेक्षकांना ऐकूया, मग आपण त्याच्याबद्दल पुढे बोलूया. डोस अपुरा पडला म्हणून पुन्हा थोडासा डोस द्यावा असं वाटायला लागलेला आहे. काय आहे, आपण मोहन आता मगाशी मी ऐकलं की मोहननी किती 2,000-2,500 काहीतरी भागवताचे सप्ताह केले वगैरे. मला त्यातले कितीतरी लोकांनी ऐकलेही असतील. अगदी 2,000 तरी जरी ऐकले नसले ते 5, 50, 100 तरी ऐकलेले असतील. मला एक सांगा, या भागवतामधून भक्तीचं वर्णन आहे की धर्माचं वर्णन आहे का ज्ञानाचं वर्णन आहे, काय आहे? मग ऐकलं काय? आणि दुसरा एक प्रश्न, आता हा प्रश्न ठेवतो, तुम्ही उत्तर आता देत नाही, पुन्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्याला आपण बघू त्याचा उत्तर. आता श्रीराम नमस्कार. सर्व देव माझा ह्या पॉडकास्ट बघणाऱ्या म्हणजे प्रेक्षक किंवा भक्तजनांना खूप खूप धन्यवाद. आपण जो प्रत्येक सर जे शंकर महाराज यांचा आत्ता मालिका चालू आहे किंवा इतर चालू आहे, हे इतकं सुंदररित्या मांडून आणि समाजापुढं काही गूढ अशा घटना ज्या घडलेल्या होत्या, ज्या आपण फक्त तस्वीरीद्वारे आपल्या घरामध्ये ठेवतो की शंकर महाराजांचा फोटो ठेवला, स्वामींचा ठेवला, पण त्याच्या पाठीमागची जी रहस्य आहेत ही त्या आत्ता शंकर महाराजांची जी रानडे काकांची सिरीज त्यांची चालू आहे, अतिशय उत्तम आणि सुंदर आहे. आज जेव्हा आमचं सरांचं काल बोलणं झालं, वास्तविक आदरणीय शंकराचार्य करवीर पीठ यांना पहिल्यांदा मी दंडवत करतो. आणि कसं असतं, अधिकारी व्यक्ती ही जेव्हा एखादा प्रश्न विचारते किंवा आपण अधिकार क्षेत्रातल्या व्यक्तीच्या सानिध्यात असतो, तेव्हा मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे हे आपल्याला विसरायला लागतं. कारण काही नियम असतात. आपण जसं घरामध्ये देवघरात जाताना देवाला स्नान केल्याशिवाय हात लावत नाही, पूजा करत नाही, असे काही जे नियम आहेत, तसे सुद्धा स्वामीजींचे नियम आहेत. आणि जेव्हा काल ठरलं की असे असे 2 प्रश्न आलेले आहेत की त्याचं उत्तर स्वामीजींनी सगळ्यांनाच म्हणजे वास्तविक विचारलं. आणि सरांचा आणि माझं काल जेव्हा फोन झाला की म्हटलं आपण नक्की करूया, म्हटलं स्वामीजींची फक्त परवानगी घेतो. त्याचं कारण असं होतं की ते हे 2 प्रश्न जेव्हा त्यांनी विचारले तेव्हा म्हणाले की पुढच्या वेळी योग आला की आपण ह्याच्यावरती चर्चा करू. म्हणजे ह्या अधिकारी व्यक्तींचं जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्यांच्या बाबतीत एखादं आपण विधान करत असतो, तेव्हा त्यांची परवानगी घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा एक अगदी खरं सांगायचं ना तर स्ट्रिक्ट प्रोटोकॉल आहे की त्यांच्या नियमांच्या अनुसार जायला लागतं. त्यांनी जे प्रश्न विचारले ते 2 प्रश्न असे होते की भागवत म्हणजे मोहन काका यांनी भागवताचे अनेक सप्ताह केले असं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. पण ते म्हटले की हा भक्तियोग आहे, कर्मयोग आहे का ज्ञानाचा योग आहे, म्हणजे भागवतात काय आहे, म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं, असं त्यांनी प्रेक्षकांना तिथं जे उपस्थित होते त्यांना प्रश्न विचारला. आणि दुसरा विचारला की भगवंत वैकुंठाला जाणं, स्वर्गवासी होणं आणि निजधामाला जाणं, तर याच्यातलं काय झालं आणि याचे अर्थ काय. कसं असतं की प्रत्येक वेळी पुस्तक उघडायला लागत नाही. आणि ह्या अधिकारी व्यक्ती ज्या असतात, आपण कधीही जरी बघितलं तरीही ह्या व्यक्ती ह्या अगदी थोड्याशा भाषेमध्ये बोलतात, म्हणजे एक 15-20 वाक्य किंवा एक 15-20 मिनिटच बोलतात.
पण ते जे 15-20 मिनिटातलं ज्ञान समाजाला जे प्रदान करतात हे खूप गहन असतं. आणि एक ह्यांना काय अपेक्षित आहे, म्हणजे आपण शाळेतले शिक्षक जेव्हा विद्यार्थ्याकडनं आपण निबंध लिहायचो, एखाद्या म्हणजे एखाद्या गावातली ट्रीप असा निबंध लिहिला, तर तो विद्यार्थी त्याला जे जसं आवडतं त्यांनी पाहिलेलं असं अनुभवलेलं असतं तो ते सगळं त्याच्यामध्ये लिहितो. पण जो पेपर तपासणारा असतो किंवा ते पेपर तपासणारे जे शिक्षक असतात, तर त्यांची वैचारिकता वेगळी असते. म्हणजे त्यांना माहिती असतं की हे गावामध्ये अशी बैलगाडी आहे, अमुक आहे, मग त्याच्यात मजा येते वगैरे. पण त्यांचे स्वतःचे काही विचार असतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की अ, वर्गामधले 60 विद्यार्थी आहेत. तर ते शिक्षकांनाही माहिती असतं की कुठल्या विद्यार्थीच्याकडनं जे उत्तर येणार आहे ते त्या अपेक्षेने ते तपासतात. म्हणजे सगळ्यांनी जर सारखं उत्तर दिलं तर त्यांना ते ग्राह्य धरत नाहीत. कारण असं असतं की ही एक परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये प्रत्येक जणाला की जसं स्वामीजींनी आता हा सर्वांना प्रश्न विचारला, काही असं त्यांनी सांगितलं नाही फक्त तूच सांग असं नाहीये. म्हणजे जे उपस्थित व्यासपीठावर असतील त्यांना सुद्धा हा प्रश्न होता. पण आपण कुठल्या अनुषंगाने किंवा विचारधारेने ह्या प्रश्नांचा विचार करतोय उत्तरासाठी, हे सगळ्यात खूप महत्वाचं असतं. आणि मी असं म्हणेन की स्वामीजींनी हा प्रश्न भागवताचा विचारून वास्तविक अख्खं भागवतच मांडायचा प्रयत्न केला, म्हणजे एका ओळीमध्ये भागवत मांडलं. प्रश्न होता की त्याच्यामध्ये ज्ञान आहे का, भक्ती आहे का आणि कर्म आहे का. तर मुळामध्ये भागवत सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाच्या समोर ठेवून हे व्यासांनी भगवंताला हे सगळं भागवत लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात जे स्कंद आहेत भागवतामध्ये, त्यातले 1 ते 9 हे स्कंद भगवंतांनी जे शिष्य आहेत तर त्यांच्यासाठी काय केलं, म्हणजे भक्त प्रल्हाद आहे की प्रल्हादासाठी प्रल्हादाची भक्ती, मग भगवंतांनी दुसरं रूप घेऊन त्याला कशी मदत केली किंवा त्याला काय ज्ञान प्रदान केलं, ते 1 ते 9 ह्या स्कंदामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. 10व्या स्कंदामध्ये भगवंताचं स्वतःचं वर्णन आहे की मी कोण आहे. काय असतं, एखादा पोलीस अधिकारी जेव्हा ड्रेस घालतो, म्हणजे तो जेव्हा ड्रेसमध्ये असतो आणि तो कुठेही जाओ त्याला माणसं अशी वचकून राहतात. पण तोच मोठा अधिकारी जेव्हा साध्या कपड्यामध्ये जातो तर त्या माणसाला माहीत नसतं की हा अमुक अमुक मोठा अधिकारी आहे, कारण ते काय चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं. आणि त्याला तो अगदी सहजतेने त्याच्याशी सामान्यपणे वागतो, काही याच्यामध्ये धक्का लागतो, भांडण होतं, तो म्हणतो की काय रे कळत नाही का वगैरे बाचाबाची, आणि मग म्हणतो की मी पोलीस अधिकारी आहे. मग तो जरा त्याला कळतं. सांगायचं कारण असं की भगवंताची ओळख पण अशीच आहे. आणि हा 10व्या भागामध्ये त्यांनी ती व्यासांनी छान प्रकारे भगवंताची ओळख मांडलेली आहे. आणि 11व्या स्कंदामध्ये ही भगवंतांनी उद्धव, आता सगळ्यांनाच माहिती आहे की उद्धव हा भगवान श्रीकृष्णाचा सारथी होता. आणि जेव्हा युद्ध संपलं आणि सगळ्यांना युद्ध संपायच्या वेळी जेव्हा अवतार संपवायचा होता, की आता सगळं कार्य झालं, ज्या कार्यासाठी जन्म घेतला होता, अवतार घेतला होता, ते आता थांबायला पाहिजे. मग भगवंतांनी सगळ्यांना काही ना काहीतरी दिलं. आणि उद्धवाला सुद्धा जेव्हा विचारलं की काय रे तुला तुला काय देऊ, तू तर माझा सारथी आहेस, तर तेव्हा त्यांनी उद्धवाने सांगितलं की हे युद्ध तू थांबवू शकत होतास किंवा तू जे प्रेम प्रेम म्हणतोस, तर हे मला तसं काही म्हणजे मी सारथी होतो पण मला काही अनुभवायला मिळालं नाही किंवा मला तसं तेवढं वाटलं नाही की हे युद्ध झालं, याचं मला दुःख वाटतं की तू हे थांबवू शकला असतास, म्हणजे इतकी तुझी ताकद आहे, पण तू हे केलं नाहीस, तर मग तू एक असं का केलंस, याचं उत्तर तू मला दे, असं उद्धव भगवान श्रीकृष्णाकडं त्यावेळी मागणं मागतो. म्हणजे जसं
श्रीकृष्ण विचारतो कोणाला काय पाहिजे, तेव्हा त्याची उद्धवाची ही मागणी असते की मला तू ह्या गोष्टींचं स्पष्टीकरण द्यावं, सांगावं नाही, स्पष्टीकरण द्यावं. आणि जेव्हा एखाद्याकडे आपण जेव्हा स्पष्टीकरण मागतो तेव्हा समोरच्याकडनं कुठल्या तरी गोष्ट अशी वेगळी घडलेली असते, नाही तर आपण म्हणतो हो का, मग तुम्हाला सांग ना. पण जेव्हा आपण म्हणतो की तू अमुक गोष्टीचं स्पष्टीकरण दे, म्हणजे कुठंतरी जो विचारत असतो ना त्याला समोरच्याच्या व्यक्तीमध्ये कुठेतरी चूक दिसत असते, म्हणून स्पष्टीकरण मागतो आपण. तर मुळामध्ये हे जे असे प्रश्न येतात, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्दावरती आपण विचार करणं गरजेचं असतं. कारण काय होतं, आपण लाखोनी पुस्तकं असतात, ग्रंथ आहेत, पण त्यातले जे शब्द आहेत हे आपण कशासाठी वापरलेले आहेत, किंवा भगवंताचं स्वरूप दाखवताना किंवा त्या लेखकांनी ती पुस्तक लिहिताना त्याच्या मनामध्ये काय आहे आणि जे पात्राच्या स्वरूपात तो जे मांडत असतो शब्दामध्ये, तर ते काय आहे हे कळणं गरजेचं असतं. मग भगवान श्रीकृष्ण, आज जर लोकांना विचारलं की भगवान श्रीकृष्ण काय आहे, नाही तर भगवद्गीता सांगितली तर भगवान श्रीकृष्ण. पण भगवान श्रीकृष्ण आपण विचारलं, आपण तुम्ही श्रीकृष्णाचा जन्म माहिती आहे? हो माहिती आहे, गोकुळात झाला. बर, म्हणजे आपण लगेच म्हणतो गोकुळात कुठं झाला? तुरुंगात झाला. ठीक आहे, तिथं झाला, मग ती यमुना पार केली, तिथं आला, म्हणजे सगळ्यांना गोष्टी माहिती आहेत. ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा बघता, ह्या सगुण स्वरूपातल्या गोष्टी, भागवत हे काय आहे हे कळण्यासाठी आधी भगवंत काय आहे हे कळणं गरजेचं असतं. जर भगवंतच कळला नाही तर तो भक्तियोग आहे, कर्मयोग आहे का ज्ञानयोग आहे हे कळणार नाही. मग मी ज्याच्या बाबतीत विचार करतो आहे, मी ज्याच्या बाबतीत आता उत्तर देतोय, हे काय आहे, हे तत्व काय आहे हे आधी मला कळणं गरजेचं आहे. थोडस क्लिष्ट वाटेल याच्यात, कारण आपण अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर जो देहात होता तो रणांगणात होता, आणि जो भागवतात आहे तो निर्गुण स्वरूपात आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण ही भगवंताची दोन रूप आहेत, आणि ह्या रूपांमधनं तुम्ही जसं पाहता त्या अनुषंगाने, त्या नजरेने तुम्हाला भगवंत दिसणार आहे. मग इथं स्वामीजींनी प्रश्न काय केला की हा भक्तीचा योग आहे, कर्माचा योग आहे का ज्ञानाचा योग आहे? मग एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही ओळखूच शकला नाही, ज्ञान असणं आवश्यक असतं. भक्ती तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही ज्ञानी होता. म्हणजे तुम्हाला असं सांगितलं की इथनं जा आणि अक्कलकोटला जा, पण अक्कलकोटच माहीत नसेल, म्हणजे अक्कलकोट कसं जायचं, अक्कलकोटला काय हे ज्ञानच नसेल, तर तुम्ही भक्ती करणार कशावरती? मग याच्यासाठी तुम्हाला अगोदर स्वामी पण माहिती पाहिजे. म्हणजे हे उदाहरण देऊन म्हणून मी तुम्हाला सांगतोय की स्वामी पण माहिती पाहिजेत, त्यांचं चरित्र पण माहिती पाहिजे, त्यांच्याबद्दल काही माहिती पाहिजे, त्यांच्याबद्दल अनुभूती माहिती पाहिजे. म्हणजे अगोदर ज्ञान आपण पहिल्यांदा घेणं गरजेचं असतं. मग ते ज्ञान दोन प्रकारे जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण म्हणतो की अमुक व्यक्ती खूप म्हणजे मोठी ह्याची आहे, म्हणजे तिच्या हातामध्ये सर्व गुण आहेत, अधिकारी व्यक्ती आहे. पण ती व्यक्ती खरंच अधिकारी आहे का नाही ह्याचं ज्ञान हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे मूळ आहे. आणि भक्तिरस जर चुकीच्या ठिकाणी निर्माण झाला तर अधोगती आहे. शब्द नीट समजून घ्या. भागवतातले हे 3 शब्द अतिशय सोपे, तर थोडस ते क्लिष्ट पण आहे की आपल्याला कशाच्या चरणी आपला माथा ठेवायचा हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे. ह्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
बाजूचा मनुष्य जाऊन अमुक मंदिरात उभा राहतो, त्या मंदिरात जाऊन अन्नदान करतो, त्या मंदिरात जाऊन पूजन हवन करतो म्हणून मी करावं, हे अज्ञान आहे. पण तिथं कुठली तरी शक्ती आहे आणि ज्याची अनुभूती मला कळलेली आहे, पाहिलेली आहे आणि मी स्वतः घेतलेली आहे, हे जेव्हा मनुष्याला कळतं, हे त्याला जेव्हा ज्ञात होतं, तेव्हा समजावं त्याला तो ज्ञानी आहे. त्याला कळतंय काय आहे ते. मग भगवंतांनी गीता सुद्धा भगवद्गीता दिली तेव्हा त्याला कळलं की मी ही भगवद्गीता तर समाजाला सांगितली अर्जुनाच्या मार्फत, पण इथल्या लोकांचं तेवढं ज्ञान नाहीच आहे की ह्याची सुद्धा ते सोप्या भाषेत समजून घेतील. म्हणून मग ज्ञानेश्वरांचा, ज्ञानदेवांचा तो अवतार आहे. मग फक्त लोकांना ज्ञान देण्यासाठी भागवतामध्ये जसं की ज्ञानेश्वरांनी सांगितलं की जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे ज्ञानाशी निगडीत आहे. माऊलींनी सांगितलं नाही ते मरून जावे किंवा त्यांचं वाटोळं व्हावं असं हे त्याच्यामध्ये. त्यांना ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे की मी वागतोय ना हे चुकीचं वागतोय, मी समोरच्याला अपशब्द बोलतोय, हे मी करायला नाही पाहिजे, ह्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे तू व्यवस्थित पुढे जाशील. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णांनी जे आपल्या मुकुटामध्ये मोरपीस ठेवलं याचा रंग कोणी सांगू शकत नाही. कारण तुम्ही ज्या अनुषंगाने विचार करता, तुम्ही ज्या अनुषंगाने ते पाहता, त्या अनुषंगाने तो तुम्हाला दिसणार आहे. मग तसं भागवतामध्ये ज्ञान हे तुम्ही कशा पद्धतीने ते पाहताय याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. सहज नुसती मी याचा अमुक यांचा भक्त आहे तर तसं म्हणून नाही चालत. कारण आपण म्हणतो हो का, पण तू का भक्ती करतोस असं आपण रोज 100 जण आपल्या डोळ्यासमोर येतात, 100 जण आपल्या माहितीचे असतात, आपण सगळ्यांचे भक्त नाही होऊ शकत. जिथं ज्ञानाने आपलं परीक्षण केलेलं आहे वैचारिकतेने, ते आपल्याला जेव्हा पट्ट मनाला तेव्हाच आपण तिथं समर्पित भाव प्रकट करतो. मग भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे की ज्ञान हे कळणं गरजेचं आहे, भक्त नंतर. मग उद्धवानी जेव्हा 11व्या स्कंधामध्ये ज्ञानातनं भक्त कसं तयार होतो. उद्धव हा कोण होता? सारथी होता, ड्रायव्हर, सोप्या भाषेत ड्रायव्हर. आपण सकाळी घरी म्हणतो की 9 वाजता माझा ड्रायव्हर येईल आणि मग मी आवरून ऑफिसला निघेन. म्हणजे त्याला तुम्ही एक नाव ठेवलं ड्रायव्हर म्हणून. पण ज्यावेळी त्याचा स्वभाव, त्याचा आपल्या प्रती असलेला भाव, प्रेम हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा त्या ड्रायव्हरवरनं आपण म्हणतो की हो ते आता काका येतीलच, आपण त्यांच्याबरोबर जाऊ. हा ज्ञानातनं भक्तीकडे जायचा मार्ग असा सुरू होतो. कारण आपल्याला कळतं इथं भक्ती मार्ग आहे. जिथं त्रास होतो, जिथं चुकीच्या गोष्टी असतात तिथं मनुष्य जात नाही. म्हणून भगवंताला पाहताना, श्रीकृष्णाला पाहताना आपण त्याला सगुण स्वरूपात बघणार आहोत का निर्गुण स्वरूपात बघणार आहोत? कारण निर्गुण स्वरूपामध्ये हा ज्ञानात्म भक्ती योग आहे. परत सांगतो, भगवंताचं निर्गुण स्वरूप जे आहे हे ज्ञानात्म भक्ती योगाकडे नेणार आहे आणि जे सगुण स्वरूप आहे हे कर्मात्म भक्तीकडे नेणार आहे. भगवद्गीता, आधी कर्म कर मग सगळं होईल. अन्यथा अर्जुन श्रीकृष्णाच्या पहिल्यापासून बरोबर होता, मित्र होता. मग भक्त कधी झाला? तर जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली, जेव्हा कळलं की माझ्या बरोबर असणारा सर्वसाधारण नाहीये, काहीतरी वेगळं आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा तो त्याचा भक्त झाला, शिष्य तेव्हा झाला. म्हणून ज्ञान हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे भागवतामध्ये जर उत्तर आता स्वामींचं द्यायचं झालं तर पहिली ज्ञानाची प्राप्ती, ज्ञान हा मुख्य दरवाजा जो
तुम्हाला भक्ती मार्गाकडे नेतो. हा निर्गुण स्वरूपाचा झाला. मग मी भगवान श्रीकृष्णाला पाहतो, त्याच्या लीला पाहतो. आपण बघतो काय, आपण लहानपणापासून पेपरला एक प्रश्न येतो की श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहामध्ये कुठल्या याचं मर्दन केलं. आणि काही ठिकाणी बघा ऑप्शन्स असतात. भगवान श्रीकृष्णाने कालियाचं मर्दन केलं, त्याला मारलं असं येतं. मग त्यातल्या दोन्ही पैकी आपल्याला एक मार्काचा प्रश्न असतो, तर दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा असतो. आता ही इतकी छोटी गोष्ट आहे. भागवत काय सांगतं, तर भागवत हे सांगतं मारलंय का, विचार करा. त्याच्या फण्यावरती उभं राहून नाचून त्याचं मर्दन केलंय. म्हणजे त्याच्यातलं विष जे होतं, त्याच्यातली जी नकारात्मकता होती, त्याच्यामधली जी सूड बुद्धी होती, ती श्रीकृष्णाने संपवली. त्याला मारलं नाही, मर्दन केलेलं आहे. नाही तर त्याला मारूनच टाकलं असतं. मग भगवंतानी इथं सांगितलेलं आहे की मनुष्य जीवनात येणाऱ्या गोष्टींचं तुम्ही मारू नका, त्याचं मर्दन करा. आपण सगुण रूपात बघितलं तर कालिया मर्दन. श्रीकृष्ण खेळायला गेला, तिथं काय विट्टी वगैरे गेली आणि त्यांनी तिथं डोहात गेली. मग कृष्ण गेला, त्यांनी मारलं. हे सगुण स्वरूप झालं. तुम्ही कृष्णाला बाल स्वरूपात बघितलं म्हणून हे दिसलं. पण निर्गुण स्वरूपात भागवत काय आहे, निर्गुण स्वरूपाशी निगडीत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा भेद एक पहिला लक्षात घेणं गरजेचं असतं की मी माझ्याकडे येणाऱ्या स्त्रीला काय म्हणून संबोधतो आहे, आई म्हणून आहे, बहीण म्हणून आहे का मैत्रीण म्हणून आहे. पहिलं माझा दृष्टिकोन काय आहे. मग तसा मनुष्याचा भगवंताच्या प्रती जे आपण अभ्यास करतो, कृष्ण चरित्र वाचतो, कितीतरी ग्रंथ आहेत, हे वाचताना पहिल्यांदा तुमचा दृष्टिकोन नक्की होणं गरजेचं असतं. आणि जेव्हा हा दृष्टिकोन होतं तेव्हा चित्र बदलतं. मग इथं त्यांनी कालियाचं मर्दन केलं आणि सांगितलं तू तुझं विष बाजूला काढ. आणि हे वाहणारी यमुना म्हणजे कोण आहे, तर आपल्या देहामधल्या या सर्व रक्तवाहिन्या आहेत. की याच्यामधलं जे विष आहे, हे विष भगवंताचा जेव्हा स्वीकार करतात तेव्हा जातं. आणि ह्या जेव्हा गोष्टी होतात, दुसरं कसं आहे की सगुण स्वरूपामध्ये त्यांनी त्याचं हे केलं आणि मग तो कालिया नाग गेला, मेला, असं काही ठिकाणी त्या पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण अभ्यास नीट केला तर तुम्हाला ती गोष्ट कळेल की मर्दन करणं म्हणजे त्याच्या देहामध्ये बदल करणं आहे. मूळ स्वरूप आहे, मूळ गुण आहे, हे बदलणं. आपण म्हणतो ना, तुझी जास्त मर्दानकी दाखवू नको, ह्याला मर्दन म्हणतात. मर्दन शब्दाचा अर्थच तसा. नकारात्मकता, वाईट गोष्ट ही बाजूला काढायची आहे आणि उत्तम गोष्टीच्या पाठीमागे जायचं. म्हणून भगवंताने त्याला मारलं नाही. आता मारलं का नाही, कारण यमुनेचं तो बाकीच्यांच्या गोष्टीपासून रक्षण करता होता. मग ज्याचा त्यालाही जगण्याचा अधिकार होता, म्हणून श्रीकृष्ण समज दिली की मी तुला हे करू शकतो. आणि मग त्याचं स्वतःचं वागणं तत्व हे बदलून गेलं. हा एक भाग झाला. मग इथं भगवंताचा जेव्हा जन्म झाला, सगुण आपण निर्गुण स्वरूपामध्ये, सगुण स्वरूपामध्ये अष्टमीचा जन्म आहे, सगळ्यांना माहिती आहे गोकुळ अष्टमीचा जन्म आहे. मग गोकुळ अष्टमीचा जन्म जेव्हा झाला, तर हा कुठं झाला, तर तुम्ही म्हणाल तुरुंगात झाला. मग त्याच्या वडिलांनी वासुदेवानी त्या टोपलीत हे करून यमुना पार करून तो गोकुळात आणून सोडला, हे तुम्ही कोणीही सांगाल पटकन. पण निर्गुण स्वरूपात भगवंताचा जन्म हा आपल्या अंतर्मनात झाला, म्हणजे ते ज्ञान झालं, ज्ञानाचं प्रतीक.
मग अष्टमीला जन्म झाला आणि आपण म्हणतो ना पाळण्यात खेळत होते, यशोदा त्याला तिथं पाळण्यात ठेवून घरातलं काम करत होती आणि मग हेही ऐकलेलं की पुतना येते मारायला. मग ही पुतना जर तुम्ही आपण टीव्हीच्या सिरियल मध्ये बघितलेलं आहे की एक उत्तम म्हणजे अगोदर येताना देवीचं स्वरूप घेऊन येते आणि जेव्हा भगवती जेव्हा यशोदा बाजूला जाते तेव्हा ती राक्षसाचं मूळ रूपात येते. हे तुम्ही सगुणतेमध्ये बघितलं. पण निर्गुणतेमध्ये तुम्ही काय बघणार आहात? निर्गुण अवस्था भगवान श्रीकृष्णाची निर्गुण काय? तर अष्टमीला जन्म आहे आणि चतुर्दशी बघा, अष्टमी नंतर नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी 6व्या दिवशी ही पुतना आली. मग हे 6 काय आहेत? तर षडविकार आहेत. भागवत हे समजून घेण्याचा ग्रंथ आहे. हा इतर याच्यासारखा तुम्हाला वाचून पटकन लक्षात येणार नाही. जन्म झाला भगवंताचा आणि या देहावरती भगवंतांनी ह्या मनुष्याला सांगायला सुरुवात केली षडविकार काय आहेत आणि ते षडविकार करताना समोर पुतना आली चतुर्दशीला. चतुर्दशी म्हणजे 14. मग हे 14 काय आहे? तर मनुष्य देहामधली 5 ज्ञानाची इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय कुठली? कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. ही ज्ञानाची इंद्रिय झाली. आणि मग 5 कर्मेंद्रिय कुठली आहेत? तर तोंड, हात, पाय, गुद आणि लिंग. मग ही 10 झाली. म्हणजे 5 ज्ञान आणि 5 कर्म. आणि मग उरलेली 4 काय आहेत? मद, मत्सर, मोह आणि अहंकार. हे सर्व ह्या पुतनेच्या रूपामध्ये भगवंतापर्यंत येऊन पोचलं. आणि भगवंतानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिच्या स्तनाचं पहिल्यांदा विष प्यायले. आता ही गोष्ट मी तुम्हाला 1 सेकंदात परत रिवाइंड करतो. मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या आपल्या 14 गोष्टींवरती ज्या आपल्याला जन्मतात देहामध्ये भगवंतांनी दिलेल्या आहेत याचं उत्तम प्रमाणे नियंत्रण करणं, पालन करणं हे भगवंतांनी सांगितलेलं आहे की माझा वास तुझ्या हृदयात आहे. पण ह्या गोष्टींचं नियंत्रण करणं आणि पालन करणं तुझ्या हातात आहे. मग होतं कसं? झापड आपल्याला येते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर पुतना म्हणजे अविद्या. पुतनेला अविद्या म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये तिला अविद्या म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत हे जे 5 ज्ञान आणि 5 कर्म आणि बाकीच्या या 4 गोष्टी ह्याच्यात जर बघितल्या तर ह्या जर चुकीच्या वागायला लागल्या किंवा चुकीचं श्वास घ्यायला लागल्या, चुकीचं ऐकायला लागल्या, चुकीचं पाहायला लागल्या, चुकीची टेस्ट घ्यायला लागल्या, चुकीचा स्पर्श घ्यायला लागला तर त्याला अविद्या म्हटलेली आहे. म्हणजे अज्ञानी येते. आणि ह्या गोष्टींमधनं भगवंता येत आली कशी? लक्ष्मीच्या स्वरूपात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हा जे संकट दरवाज्यात उभं राहतं, जे हे मोह, मत्सर, माया, अहंकार हे जे दरवाज्यात उभे राहतात ना तेव्हा मनुष्याला कळत नाही की माझ्या दरवाज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मग यशोदेने काय केलं? ये आत. म्हणजे घरातलीच व्यक्ती तिला आत बोलवते आणि तिला आपल्या घरामध्ये बसवून ठेवते आणि मग ती आपलं कार्य सुरू करते. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठं बसवून ठेवलं यशोदेने तिला? बाळापाशी बसवून ठेवलं, कृष्णापाशी बसवलं. म्हणजे ही निर्गुण रूपात कुठं आली? आपल्या देहात आली, अंतरात्म्यात आली, हृदयात आली. तिला बसवलं.
स्वतःच्या हाताने बसवलं, ये बस बाई, माझा मुलगा इथे, मी जरा घरातली कामं करते, तू बस. अविद्या ओळखता आली नाही, ज्ञानाचा अभाव झाला. ती दृष्टी यशोदेला नव्हती, जरी भगवंताची आई म्हटलं जायचं. मग भगवंतानी तिचं पहिल्यांदा तिला काय केलं, असं भगवंतानी लगेच तिला मारलं नाही. कारण कर्माचा सिद्धांत आहे की ज्याला शिक्षा द्यायची त्याला त्याच्या कर्माचं तू काय केलं आहेस हे त्याला सांगायला लागतं. आणि भगवंताचा नियतीचा नियमच हा आहे की त्या प्रत्येक व्यक्तीला कळतं की मला कुठल्या कर्माचं उत्तम किंवा वाईट फळ मिळत आहे. व भगवंतानी तिचं जेव्हा पहिल्यांदा स्तन छाती चोखली, पहिल्यांदा त्यातलं सगळं विष बाहेर काढलं. आणि विष बाहेर काढल्यानंतर तिचं जेव्हा दूध तो प्यायला, जेव्हा विष, एक लक्षात घ्या, कृती डोळ्यासमोर आला, विष बाहेर काढलं तेव्हा ती राक्षसी नव्हती आणि तिचं स्वरूप पालटलं. आणि जेव्हा स्वरूप पालटलं, देहाचं स्वरूप पालटलं, तेव्हा त्या स्तनातनं दूध यायला लागलं, अमृत यायला लागलं आणि आई समजून ते स्वीकारलं. आणि ह्याचा जर तुम्ही जे अभ्यास करतात किंवा अभ्यास केलात तर दोनदा ती पुतना म्हणाली सोड सोड. पहिल्यांदा म्हणाली जेव्हा विष काढलं तेव्हा म्हणाली सोड मला, आणि दुसऱ्यांदा दूध प्यायला तेव्हा म्हणाली सोड मला. म्हणजे पहिलं केलं ते तिला तिच्या जे चुकीचे तिने गोष्टी केलेल्या होत्या, चुकीच्या गोष्टीतनं तिला तिची मुक्तता केली. तिला जाणीव करून दिली की तू आई आहेस, तुझ्यामध्ये ममता आहे. आणि ही ममता जेव्हा त्यांनी जाणीव करून दिली तेव्हा त्यांनी तिला दुसऱ्यांदा सांगितल्यावर तिला मुक्त केलं. निर्गुण स्वरूपातील भगवान श्रीकृष्णाची ही लीला. मग ह्या गोष्टी आपण जेव्हा श्रीकृष्णाचं चरित्र बघतो तेव्हा ह्या गोष्टी आपण गोष्टी स्वरूप सगुण रूपात बघत असतो. पण भगवंत हा निर्गुण स्वरूपामध्ये बघण्याची गोष्ट आहे, सगुण स्वरूपामध्ये अनुभवाची गोष्ट आहे आणि निर्गुण स्वरूपामध्ये घ्यायची गोष्ट आहे. मी तुला घेतलंय, तू माझा आहेस. भागवतामध्ये अजून एक ह्याच्यामध्ये आहे की भागवतामध्ये फक्त प्रेमाचा भाव आहे, आनंद. तत्व जेव्हा, निर्गुण तत्व जेव्हा तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा आनंद व्यतिरिक्त काही मिळत नाही. आणि सगुण तत्व जेव्हा असतं तेव्हा मनुष्याला सुख आणि दुःख दोन्ही पाहायला मिळतं. पण निर्गुण मध्ये आनंद, प्रेमाचा भाव. या रासलीला चाललेल्या आपण वाचलेलं आहे की भगवंत श्रीकृष्णाच्या रासलीला चालल्या होत्या आनंदाच्या. म्हणजे दासी ज्या आल्या त्या काही कृष्णाबरोबर देहानी नव्हत्या आल्या, सदेह नव्हत्या, आनंदमय कंपनातनं त्या भगवान श्रीकृष्णाबरोबर त्या लीला करायला आल्या. निर्गुण स्वरूपामध्ये भगवंताच्या मध्ये सामावून जेव्हा झालं तेव्हा त्या प्रत्येक भक्ताची राधा होते. राधेचा भागवतामध्ये उल्लेख नाहीये, कुठंच नाहीये. नाही तर बाकीच्या श्रीकृष्ण चरित्रामध्ये राधा आहे. कारण राधा हे कुठलं सगुण स्वरूप नाहीये, ते निर्गुण स्वरूप आहे, आनंदमय प्रेमाचं, जे प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये वसलेलं आहे. मग जी भगवंतापासनं बघा कसं आहे की जी स्वर्गात आहे, जी वर आहे, ती भगवंताला भेटण्यासाठी खाली येते. म्हणजे भगवंताच्या स्वरूपात राधा कोण आहे, आपण कधी असं म्हणतो का राधे कृष्ण, ना राधा वेगळी ना कृष्ण वेगळा. लिहिताना काय लिहितात, राधे कृष्ण. मग राधा हे तसंच एक स्वरूप आहे जे वर्ण स्वर्गात न खाली येतं. आणि जेव्हा भक्त होतं ते खालनं याच्यातनं पृथ्वीवरनं हे स्वर्गात जातं. म्हणून म्हणतात ना की जे वर्ण स्वर्गातनं खाली वाहते, जी भक्ताकडे येते त्याला धारा म्हणतात.
आणि भक्त जेव्हा भगवंतमय होऊन जातो आणि त्याला कळतं की मी पूर्ण जीवन जगलेलो आहे, उत्तम झालेलो आहे, मी या परमेश्वरामध्ये विलीन झालेलो आहे, आणि तो त्या पुढच्या मार्गाला म्हणजे स्वर्गामध्ये जायला मोकळा होतो, ती म्हणजे राधा. उलटी वाहते ती धारा, म्हणजे वर्ण खाली वाहते ती धारा, आणि खालनं वर जाते ती राधा, म्हणजे प्रेमाचं स्वरूप. म्हणजे ती आर्तता मनुष्याच्या भक्ताच्या हृदयातली त्या भगवंताच्या हृदयापर्यंत पोचते, ती राधा आहे. मग इथं आपण सगुण स्वरूपात मग आपण ते नाच बघतो, हल्ली सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात. मग त्या का केल्या जातात? तर सगुण स्वरूपाचं. म्हणून भागवतामध्ये ज्ञानाबरोबर प्रेमाचा भाव हा आनंदाने प्रगट होतो, तो समजतो भक्ताला. जसं 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला जेव्हा सांगितलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तू जा माझ्या गावात जाऊन ये, फिरून ये म्हणलं, तू गावात चक्कर मारून ये, म्हणजे तुला कळेल. तुला असं वाटतं. उद्धव म्हणतो ठीक आहे, सगळं सांगतो म्हणला, पण तू आधी एक गोकुळात जाऊन ये, द्वारकेत जाऊन ये. निघतो उद्धव, रथ घेतो, श्रीकृष्णाचा रथ. कृष्ण म्हणतो घेऊन जा. जसं आपण म्हणतो ना ड्रायव्हरला, गाडी घेऊन जा. गाडी जरी ड्रायव्हरनी चालवली तरी गाडी कोणाची आहे हे समोरचा मनुष्य ओळखतो. गावातल्या लोकांना कळतं, गावातल्या गवळणींना कळतं की श्रीकृष्णाचा रथ येतोय, आणि भगवान श्रीकृष्णाचा रथ येतोय हे बघितल्यानंतर हातामधली मडक लक्षात घ्या बरं का, हे सगुण स्वरूपात आहे. गावामध्ये उद्धव भगवान श्रीकृष्णाचा रथ घेऊन येतोय सगुण स्वरूपात. त्या गवळणी उभ्या आहेत, हातामध्ये मडक आहे. मडक म्हणजे निर्गुण स्वरूपातलं आकाश, आणि त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? तर लोणी भरलेलं आहे, म्हणजे सत्व भरलेलं आहे. निर्गुण स्वरूपातनं जेव्हा पाहता, म्हणजे तो प्रेमाचा आनंद जो सत्वानी भरलेला आहे, असं संपूर्ण आकाश भरलेली एक युवती म्हणजे ती गवळण येताना बघती आहे की ज्याची मी भक्त आहे त्याचा रथ येताना दिसतोय. आणि गावात आल्यानंतर बघतात तर आतमध्ये श्रीकृष्ण नाही. उद्धव खाली उतरतो आणि त्या गवळणीला भेटतो की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर आनंद कसा काय? म्हणजे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, लहानपणापासून प्रेम करता, ज्याच्यावर तुम्ही तक्रारी केल्यात, तो नाहीये याची तुम्हाला खंत वाटत नाही? तुम्हाला आनंद वाटतोय? तुमच्या चेहऱ्यावर आनंद, तुम्हाला दुःख वाटायला पाहिजे की जो तुम्ही स्वामी समजता तो त्या रथात नाहीये, त्याचा नुसताच रथ आलाय. तर तुमच्या कोणाच्या मनामध्ये हा प्रश्न कसा काही नाही की माझा कान्हा गेला कुठं, माझा कृष्ण गेला कुठं? कोणी काही बोलत नाही. हा परत रथ काढतो, कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला म्हणतो काय तुमचं हे, काय तुमचं नाव नाहीये काही? म्हणले मी जाऊन बघून आलो, आणि कोणालाही वाईट वाटलं नाही, सगळे आनंदी आहेत. तर कृष्ण म्हणलं हो बर, परत जा म्हणले, आणि त्यांना सांग की मी आता येतोय म्हणून. आणि उद्धव परत रथ काढतो, गावामध्ये येतो, परत सगळेजण बघतात, आणि आल्यानंतर त्यांना सांगतात गावकरी गवळणीनं, एवढे आनंदी होताय ना, तुमचा आनंद द्विगुणित होणार आहे. गवळणी विचारतात हो का, का बरं, काय झालं? नाही, तुमचा कान्हा परत येतोय. आणि असं म्हटल्या त्यांचे सगळ्यांचे चेहरे उतरतात. उद्धवाला कळत नाही की काय भानगड काय आहे. म्हणजे इथं भगवान श्रीकृष्णांनी अख्खं आपलं बालपण काढलं, रथ बघितल्या, आनंदी झाल्या, भगवान श्रीकृष्ण बरोबर नव्हते तरी आनंदी झाल्या, आणि आता मी सांगतोय, भगवानांनी निरोप दिलेला आहे की मी स्वतः येतोय,
तर ह्या आनंदी होऊन काळजीपूर्वक चेहऱ्यावरती काळजी वाटायला लागली. हे असं कसं काय झालं? ते म्हणतात की काय झालं, तुम्हाला आनंद वाटत नाही की ज्याच्यावरती तुम्ही एवढं प्रेम करता, ज्याच्यावरती तुम्हाला एक एक तुमचं क्षण जात नाही ज्याच्या आठवणीशिवाय, आता तुमच्या समोर येतो आहे, तर ह्याचा तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही सडे रांगोळ्या घातल्या पाहिजेत, सगळीकडं पताका उभारल्या पाहिजेत, आणि हे सोडून तुम्ही एवढे उदास का होता? आणि मग एक गवळण सांगते की तो लांब आहे म्हणून आमच्या जवळ आहे, तो लांब आहे म्हणून भेटीची ओढ आहे, तो जेव्हा येईल ही ओढ संपेल, तो इथं थांबेल, तो आमच्यावर प्रेम करेल, पण एक दिवस त्या प्रेमामध्ये नाविन्य पण राहणार नाही आणि आमची ओढ कमी होईल. म्हणून तो आमच्यापासून जो लांब आहे ना, हेच आमच्यासाठी जवळ आहे. उद्धवाला कळून चुकतं भक्ताची आर्तता कशी हवी. मला प्राप्त झालंय याच्यापेक्षा भगवंताची ओढ असणं खूप गरजेचं असतं. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होते, आपण म्हणतो मला मिळालं, प्राप्त झालं. घराची ओढ आपण म्हणतो, आपण भौतिक गोष्टीचं उदाहरण घेऊ, घरासाठी आटापिटा करतो, कर्ज काढतो, घरात भांडण होतात, सगळ्या गोष्टी होतात, आणि ज्या एक दिवस घर होतं, आणि घर झाल्यावर वाटतं चला एवढ्या वर्षाचं स्वप्न सगळं त्याच्यामध्ये केलेलं आज पूर्ण झालं, आज सगळं मी प्राप्त परिपूर्ण झालं. आणि काही दिवसांनी वाटतं काय, कशासाठी मी अट्टहास केला होता, इथं मी एकटाच आहे. आधी मी एका खोलीत होतो तर 10 जण बाजूला गप्पा मारायला होते, आज माझ्याकडे 4 खोल्या आहेत पण गप्पा मारायला एकच जण नाही. म्हणजे मी ज्या सुखात होतो ते सुख सोडलं आणि विकत घेतलेल्या दुःखात अडकलो. मग इथं भगवंताचं तसंच आहे. भगवंताची भक्ती, कृष्णाची भक्ती, भागवतात सांगितलेली भक्ती ही आर्ततेची भक्ती आहे की भगवंत लांब असेल तरी भगवंत तुमच्या मनामध्ये क्षणोक्षणी असणं, याची ज्ञानाच्या अनुषंगाने तुम्हाला जाणीव होणं म्हणजे तुम्हाला भगवंत प्राप्ती आहे. म्हणून भागवतामध्ये ज्ञान हे पहिलं आवश्यक आहे, आणि ज्ञानातनं मग भक्तियोग निर्माण होतो. प्राप्त झालं मला, वा काय सुंदर आहे. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण पाहुण्यांना विचारतो, जावई येतात धरून चाला, लग्न झालंय जावई घरी जेवायला आले, सासूबाई म्हणतात वा जावई घरी आले, त्यांना काय आवडतं, श्रीखंडपुरी करू, श्रीखंडपुरी करतात. आज जावायला पण बरं वाटतं, किती वर्षांनी आलो. ओढ असते. मुलगी माझी दुसऱ्या गावी राहते, ती आज घरी आली, डोळ्यातनं पाणी आलं, 1.5 वर्षांनी भेटली आणि आली, आणि मग त्या दिवशी जेवण होतं, छान होतं, पोट भरतं, आईचंही भरतं न खाता, आणि जावायचंही भरतं. इतका सन्मान, इतका मान. पण तो जावई जर तिथं ठिय्या बसून राहिला तर जे प्रेम त्या सासूला जावयाबद्दल वाटायला असतं ते कमी कमी होत जातं, आणि एक दिवस म्हणतो हा आमच्या जीवावर बसून खातो. भलं तो जावई नोकरी करत असेल तरी म्हणतो अरे तुझं घर नाही का, तू, आई सांगते मुलीला की नाही तुम्ही परत कधी जाणार आहात. म्हणजे आधी ओढ असते, कधी येतीये. आईची अपेक्षा असते 2 दिवस राहील, मग मी मजा करेन, सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी मांडेन, आणि मग ही आनंदाने जाईल. पण हा इथंच राहिली, मग तिथं सुखही राहत नाही, दुःखही राहत नाही, आणि तिथं निर्माण होते ती दुःखाची तीव्रतेची भावना. म्हणून भगवंत प्राप्ती, भागवतात काय सांगितलंय, भगवंत प्राप्ती करणं सुद्धा अशी करायला पाहिजे की भगवंत आपल्यापासनं जवळ पण पाहिजे आणि लांब पण पाहिजे. ही भावना प्रत्येक भक्तामध्ये कायम असणं गरजेचं आहे, आणि ती ज्या भक्तामध्ये ही भावना आहे तोच खरा भक्त. तुम्हाला प्राप्त झालं की तुम्हाला काही त्याच्यात नाविन्य वाटत नाही.
लग्नाच्या आधी कसं मुला मुलींना सारखं कधी भेटू कधी भेटू कधी भेटू कधी भेटू कधी भेटतोय, लग्न झालं की 2 दिवस हनीमून होतो, सगळं फिरून येतात, सगळं होतं, आणि मग त्याच्यानंतर चालू होतं की नाही, मग भानगडी चालू होतात. आता फिरून आलो ना, लग्न झालं ना, सगळं केलं ना, तुला कळत नाही का मी दमून येतोय. सांगायचं तात्पर्य आहे, जेव्हा प्राप्त ही अवस्था मनुष्याला प्राप्त होते तेव्हा मनुष्य दुःखी होतो. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे, मी आहे आनंदाच्या स्वरूपात आहे. भगवंत दुःखाच्या स्वरूपात नाही, आनंदाच्या स्वरूपात आहे, मोहाच्या स्वरूपात नाही. आनंद हा विकारांमध्ये येत नाही, आनंद हा आनंदच आहे. मग जो मनुष्य आनंदी राहतो, मग आनंद राहणं म्हणजे काय फक्त हसणं नाही. तुम्ही ज्या आहात त्या अवस्थेत ती परिस्थिती स्वीकारून उत्तम कर्म करता आणि त्याचा आनंद उपभोगता, म्हणजे भगवंताची भेट आहे. हे भगवंतांनी भागवतात मध्ये व्यासांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढं आहे तेवढंच, जास्त जाऊ नका, तो तुमच्यामध्येच आहे, तेवढंच घ्या, त्यालाही छळू नका. म्हणून कधीही ज्ञान हे भक्ती मार्गावरच मिळतं. नुसतीच भक्ती असून चालत नाही, किती प्रतीची भक्ती हवी, आणि त्याच्यामध्ये आर्तता ही सगळ्यात महत्वाची असते. जर आर्तता नसेल तर त्या भक्तीला अर्थ राहत नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे आता मग सांगितलं की स्वर्गीय वगैरे महाराजांनी सांगितलेले तर काय काय ते स्वर्गीय कैलास वैकुंठ तिथं, पण तो भगवंत जो आहे ज्यावेळेला त्यानं अवतार समाप्ती केली त्यावेळेला निजधामाला गेलं म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे निजधाम आणि वैकुंठ आणि स्वर्ग यात पुढे फरक काय आहे का, याचं उत्तर काय मिळेल का? बघा, ह्याच्यावर विचार करा. जर कोणाला नाही मिळालं तर आम्ही सांगायला पुन्हा तयार आहे, नंतर, आत्ता नाही. मग भगवंताने निर्गुण जिचा देहच नाही आणि सगुण जिचा देह आहे, मग असं पौराणिक आपण कथा वाचतो की मग भगवंतानी आपलं देह ठेवला. मग प्रभास, गुजरातमध्ये प्रभास हे ठिकाण आहे, तिथं अर्जुनाच्या हस्ते त्यांचे अंतिम संस्कार झाले असं म्हणतात. पण हे निर्गुण स्वरूप असतं. हे निर्गुण स्वरूप हे प्रकाशाच्या गोळ्यातनं वेगळं गेलं, म्हणजे स्वर्गात गेलं, निजधामाला गेलं. निजधाम म्हणजे काय, त्या ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे त्या प्रत्येक ठिकाणी ती प्रकाशमान अवस्था जाऊन स्थित होणं म्हणजे निजधामी जाणं. आणि स्वर्गामध्ये काय गेलं, देह जेव्हा त्यांचे संस्कार झाले त्यातनं जो अग्नीचा एक प्रकाशमय वलय बाहेर पडलं, आणि मग प्रकाशमय हे वलय जेव्हा ते स्वर्गाच्या मार्गे गेलं, ते हे वास्तविक हे निजधाम म्हटलेलं आहे. स्वर्ग, आपण कोणालाही लहान मुलाला म्हटलं स्वर्ग कुठे, तर तो वरतीच बोट दाखवेल, कारण त्याला आपण लहानपणापासूनच सांगितलं स्वर्ग वरती असतो, नरक खालती असतो, हे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. पण निजधाम असं म्हणतो का आपण, अमुक निजधाम इथं आहे? निजधाम ही गोष्ट ही प्रत्येक ठिकाणी व्यापलेली आहे. मग कृष्णाचं निर्गुण स्वरूप हे प्रत्येक ठिकाणी वास करून राहिलेलं आहे, म्हणून त्याला निजधामात तो पहुडलेला आहे, शांत आहे, आपण असं म्हणतो की निजधामात आहे. पांडुरंग निजधामात आहे. प्रेमाचा, भक्तीचा रस जिथं पाझळला जातो तिथं पाझरतो, ती अवस्था, ते तत्व, ते भगवंताचं चैतन्य जिथं राहतं तिथं वास करतं, त्याला निजधाम म्हणतात. कुठेही असो, प्रत्येक कणामध्ये हा भगवंत आहे, हे त्याचं निजधाम आहे. प्रत्येक पानात भगवंताशिवाय पान हलत नाही म्हणजे काय, कारण निजधाम आहे, भगवंत आहे.
आणि या देहाच्या मध्ये सुद्धा भगवंताचं निजधाम आहे. पण ह्या निजधामामध्ये जेव्हा तो राहतो तेव्हा आपण मनुष्य काय करतो, सगुणात जगत असतो. आपण भगवंताला पाहायचा प्रयत्न करतो. किती गंमत आहे बघा. मला स्वामी भेटावे, मला शंकर महाराज दिसावे. मग एखादे म्हटलं ना, अरे नाही त्यांनी तो मदत केला ना, तो स्वामींच्या स्वरूपात आला. काय नाही, तो असंच चाललाच होता, तो भेटला. दृष्टी नाही. दृष्टी आहे पण दृष्टी नाही. ज्ञान आहे पण ज्ञानी नाही. समोर धरलेलं आहे चायनीज लिहिलेलं बॉक्स. ज्ञानी आहे, PhD होल्डर आहे, पण ते चायनीज भाषेत काय लिहिलं ते कळत नाहीये. उपयोग काय? आणि तो मग चायनीज मुलगा तो पहिली शिकलाय, तो ओळखतो, कारण त्याला त्याचं ज्ञान आहे. अर्थ असा, भक्तीमध्ये ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्ञानाचा मार्ग दाखवणारा सद्गुरू तुम्हाला जीवनामध्ये भेटणं हे खूप गरजेचं आहे. ज्ञानाचा मार्ग. स्वामीजींनी जो प्रश्न विचारला आहे, अतिशय गहनतेने विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला नुसताच भक्ती मार्गावरती नेणारा असेल, किती प्रश्न मध्ये हे बघा. त्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये अनेक पारायणं केली, तुम्ही सुद्धा केली असतील इथल्या बऱ्याच जणांनी, पण त्यांना त्याच्यातला अर्थ किती जणांना माहितीये. भक्ती मार्गावर चाललात, पण जर अज्ञानी होऊन जर चाललात, तो बसलाय म्हणून मी भागवत वाचायला बसलो आहे, तर भगवंताचं दर्शन होणार नाही. कारण भगवंत कशाला म्हणतात हेच जर तुम्हाला कळलं नाही. हातामध्ये नकाशा आहे, पण तो नकाशा पाहायची जर आपल्याला बुद्धीच नसेल, तर तो हातामध्ये नकाशा असून उपयोग काय. आपण म्हणतो माझ्याकडे नकाशा आहे, पण मग ज्याला बुद्धी असते तो सांगतो अरे तू असा जा, तो परमात्मा झाला. ह्याची जाणीव होणं आणि हे ओळखणं हे आपल्याला गरजेचं आहे. म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला की भक्ती कर्म का ज्ञान. दादा याच्यामध्ये ना मी आणखीन एक जोडतो की तो नकाशा तुम्ही बघताना तुम्ही नकाशामध्ये कुठे आहात ते ओळखणं सर्वात पहिली गोष्ट ती तिकडे नाही येते. अगदी बरोबर आहे. आपण जसं मोबाईलवरती GPS हे करतो की मला कुठनं कुठं जायचं आहे, म्हणजे मी पहिल्यांदा कुठं आहे आणि माझं डेस्टिनेशन कुठं आहे. मग तसं भक्ती मार्गामध्ये नुसतं भक्त असून उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय, भक्त अधिक आसक्ती. मग नुसतंच मी त्याच्यामध्ये मी वाचतो, सप्ताहाला जमा होतो, आमची राहायची खायची सोय होते, सगळं उत्तम होतं, पण हे कशासाठी आटापिटा. तर त्या भगवंताची आहे याची जाणीव होण्यासाठी भेटायला जाऊच नका. जाणीव होणं म्हणजेच भगवंत प्राप्ती आहे. ही जाणीव आहे. पत्नीनी नवऱ्याचं नाव पुढं लावणं, म्हणून आपण म्हणतो का ती पत्नी दिवसभर नवऱ्याला बरोबर घेऊन फिरत नाही. नवरदेव आपण म्हणतो ना, नवरदेव आहे, नवऱ्याला देव मानलेला आहे, म्हणून ती दिवसभर घेऊन येते का, तर नाही. नवऱ्याचं नाव पुढं लावलेलं आहे याचा अर्थ असा, हा तिच्या बरोबर आहे, ही त्याची बायको आहे, हे सांगायला हे ज्ञान आहे. हे तिथं समजून घ्यायचं आहे. नुसतंच भक्ती सांगून उपयोग नाही. नुसता म्हणून स्वामीजींनी सांगितलं. आणि हे का सांगितलं असेल, म्हणजे मला मी त्या कार्यक्रमाला नव्हतो. काही गोष्टी अशा असतात, अधिकारी व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्यक्रमात येतात तेव्हा तुमचं ज्ञानाचा भाग किंवा तो नुसतं तुम्ही उत्तम डेकोरेशन केलं असेल, तुमची साऊंड सिस्टीम चांगली असेल, त्यांचा सत्कार चांगला केला असेल, किंवा काय जे काही गोष्टी असतील, त्याच्याशी त्यांना कर्तव्य घेणं नसतं. कारण संन्यास म्हटलं की सगळ्यावरती सोडलेलं असतं, हे मनुष्य विसरतो. मग त्यांनी काय सांगून गेले उठता उठता, तर भगवंताला ओळखायचा, भगवंत प्राप्त करायचा मार्ग कुठे आहे ना, हे मी तुम्हाला सांगून जातो. तुम्हाला जर नाही मिळालं तर पुढच्या वेळी मी सांगेन कशी प्राप्ती करायची. आपण साधं वाक्य घेतो की असं असं, फक्त त्यांनी तो एक प्रश्न केला मग त्यातनं गेलं नाही. ते देताना ते वाक्यातच ज्ञान देऊन गेलेले आहे. हे तिन्ही आहे, त्रिसूत्रीकरण म्हणतात त्याला.
मग ह्या त्रिसूत्रीकरणांनीच मनुष्याचं जीवन घडत असतं. आणि मग इथं निर्गुण स्वरूप, श्रीकृष्णाचं स्वरूप बघताना निर्गुणच बघितलं पाहिजे. सगुण स्वरूप जर तुम्ही बघितलं तर उपयोग होणार नाही. म्हणून ते म्हणतात ना, तुझं जे एक पांडुरंगाला म्हणून किंवा ह्याच्यामध्ये आहे की तुझं सगुण म्हणू की निर्गुण, हा प्रश्न पडलाय. कारण दोन्हीत तू वेगळा दिसतोयस. इकडं वेगळा आहेस, इकडं वेगळा आहेस. इथं तुझी निर्गुणामध्ये तुझी लीला आहे, पण ती तू माझ्यात शिरून करणारी आहे. आनंद आहे तो माझ्यात. रास लीला, रास या शब्दाचा अर्थ असा होतो की एकरूपता, एकरूप होणे, त्याला रास म्हणतात. म्हणून रास क्रीडा का महत्वाची असते, तर एकरूपता ही महत्वाची असते, आणि एकरूपता ही आनंदाशिवाय होत नाही. आणि दादा ह्याच्यात पण एक मी जोडतो, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं याच्यामध्ये. इकडे हा आता खूप जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे, बहुतेक जणांचा प्रॉब्लेम आहे की जेव्हा ते गुरुला बघतात, स्वामी समर्थांना बघतात, शंकर महाराजांना बघतात, ते देहरूपामध्ये बघतात. ही खूप मोठी, ही मी 1 वर्षापूर्वी मला ही चूक जाणवली माझी, जेव्हा मी त्यांना गुरुतत्वामध्ये, जेव्हा त्यांना निर्गुण स्वरूपात बघितलं, हे सगळे एक निघाले. आणि नुसतं ते नाही, जेव्हा तुम्ही एका गुरूंना तुम्ही एका शरीरा रूपामध्ये बघता, तुम्ही त्या गोष्टीला बांधून ठेवता की माझे गुरु असेच दिसतात, माझे गुरु असेच वागतात, माझे गुरु त्यांच्या गुरूंपेक्षा श्रेष्ठ. ही एक आता ही खूप चाललेलं आहे या लोकांना. कसं आहे, आता ह्यांनी जो हे केला, आता एक सोप्या उदाहरणात सांगतो. आपण असं करू, दूध हे मूळ स्वरूप आहे, परमात्मा आहे, ठीक आहे. हा दूध तुम्ही गरम केलं, त्याच्यावरती साय जमा होते. साय ही त्यातल्या दुधामधली एक स्वरूप झालं, एक अंग झालं वेगळं. मग त्याचं दही लावलं जातं, हा दुसरा अवतार. मग दह्याचं ताक होतं, हा तिसरा अवतार. मग ताकाचं लोणी होतं, हा चौथा अवतार. आणि त्या लोण्याचं सत्व म्हणजे तूप होतं, हा 5वा अवतार. पण मूळ काय आहे, तर दूध आहे. प्रत्येक ठिकाणी मग त्या दुधाचा पेढा बनतो, त्या बर्फी बनते, त्याचा कोल्ड्रिंक म्हणजे ते पियुष बनतं, लस्सी बनते. तुम्हाला काय आवडतं ते आपण घेतो. मग भक्ती रसामध्ये मी कशामध्ये एकरूप होऊ शकेल? आईस्क्रीम दिलं, आपण काय असं आईस्क्रीम खात नाही, नुसतं दिलं की पटपट पटपट खा, नाही. चवीने खातो, म्हणजे त्याची आपण चव घेऊन, त्याची मधुरता घेऊन ते खातो. मग का खातो, तर एकरूप होतो. मग त्यांनी काय निर्माण होतो, तर आनंद निर्माण होतो. असं कोण म्हटलंय का आईस्क्रीम खाल्लं नाही खूपच दुःख झालं, असं सापडणारच नाही. कारण जिथं मधुरता आहे, जिथं समाधान आहे, तिथंच आनंद आहे. पण काय आहे, तुम्ही त्याच्यामध्ये परत अडकूनच राहिलात तर ते व्यसन आहे. मग भगवंतामध्ये सुद्धा, म्हणून कसा ह्याच्यामधलं भागवतातला कर्मयोग इथं जागृत होतो, झालं भगवंत प्राप्त झाला, भगवंत मिळाला. पण भगवंताला धरूनच बसणार का तुम्ही? तुमचा जन्म कर्म करण्यासाठी भगवंतांनी सांगितले, तू माझा मोह सोडून दे. माझा मोह जर करत राहिलास तर ज्याच्यासाठी तुला जन्माला घातलंय ते कार्य कधी करणार तू? म्हणून कर्म पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे भगवंत प्राप्ती जेव्हा होते तेव्हा उत्तम कर्मासाठी होते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा चुकीची प्राप्ती होते, एखादा मनुष्य हिंस्त्र बनतो, खुनी बनतो, चोर बनतो, जे होतो, तेव्हा तो अविद्येच्या आहारी गेलेला असतो. अविद्या म्हणजे पुतनेच्या आहारी गेलेला असतो. 14 विकार, देहामधल्या 14 विकारांत त्याचे अविद्या पसरली आहे, म्हणजे 14 विकार त्याचे प्रदूषित झालेले आहेत. तेव्हा त्याच्या हातनं ही कृती होते, जी आजच्या काळामध्ये जास्त होते. का, तर भगवंताला त्याची जाणीवच नाही. म्हणून आज बाप मुलीचं हे करतोय, तिच्यावर बलात्कार करतो. म्हणजे ऐकणं वाचणं म्हणजे हा नराधमपणा कुठनं आला, याचा अर्थ असा की भगवंताची ओळख ही कमी होत चाललेली आहे.
आणि त्याची जागा दुसरं कोणीतरी घेत चाललेलं, हे खूप भयान वास्तव आहे. हे खूप भयान वास्तव आहे. जे मूळ आहे ते तुम्ही विसरताय आणि तुम्ही भलत्याच्याच पाठीमागे लागलेला आहे. कदाचित तुम्ही त्याला म्हणू शकाल की आजच्या बाकीच्या गोष्टी घडतायत या वास्तविक तिथनं जात आहेत. भागवताचा अभ्यास करायला काय हरकत आहे? सगुण आणि निर्गुण दोन गोष्टी समोर ठेवल्यात. एक कच्ची कैरी ठेवलीत, एक पिकलेला आंबा ठेवला. त्याच कैरीचा एक मधुरता आहे, दुसरी मध्ये सुद्धा मूळ गुण कैरी होती, कैरीतनच मधुरता झालेली आहे. आधी गुण काय होता? आंबट होता, तुरट होता. पण जेव्हा त्याला योग्य तऱ्हेने ऊर्जा मिळाली, त्याला व्यवस्थित आडीमध्ये ठेवलं, तेव्हा त्याच्यामध्ये मधुरता निर्माण झाली. ही आडी म्हणजे भगवंताच्या मध्ये आनंद रूप विचारांनी सामील होणं. मग ती मिळाली की तुमच्यामध्ये मधुरता यायला वेळ लागणार नाही. मग दोन्ही रूप तुमच्या समोर आहेत. मग तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला विचार करायचा आहे. मी सगुण स्वरूपात केलं तरी तुम्ही तिथंच पोचणार आहात, आणि निर्गुण स्वरूपात केलं तर पटकनच पोचणार आहात. मग निर्गुण स्वरूपातला भगवंत जर पाहायचा असेल तर स्वतःमध्ये अनंत बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वत्व, म्हणजे ही पुतना पहिली तुम्हाला बाजूला काढ. बघा, श्रीकृष्णच्या म्हणजे आपण जेव्हा जे सुरुवात करतो या पुतनेपासून सुरुवात होते. चतुर्दशीपासून सगळी सुरुवात झालेली आहे. आपण कधी विचार करतो की रामाला 14 वर्षच वनवासात पाठवलं, 13, 13.5, 14 वर्ष, 15 वर्ष का नाही पाठवलं? कारण 14 ह्या आकड्याला महत्वच ते आहे. वनवास जो म्हणतो हा वनवास आहे. आपल्या देहामध्ये त्याच्यात तुमचा वास आहे. हे वन आहे. शरीर, देह म्हणजे वन, एक वनच आहे ना. तुम्ही कसं फुलवताय त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमची जीभ जे नको ते खायला लागली तर ती तुम्हाला उद्या त्याच्यामध्ये रोग उत्पन्न होणार आहे. नको ते ऐकायला लागलात तर कानामध्ये सुद्धा दोष उत्पन्न होणार आहे. नको ते पाहायला लागलात ते डोळ्यात उत्पन्न होणार आहे. नको ते भोगाला लागलात, कर्मेंद्रिय खराब होणार आहे, गुद खराब होणार आहे, लिंग खराब होणार आहे, हातपाय खराब होणार आहे. मग हे आपल्या वनामधला असलेला जो वास आहे त्याच्यामध्ये भगवंत राहत आहे. ह्या 14 ज्या आपल्या देहामधल्या असलेल्या अवस्था आहेत, या अवस्थेमध्ये जर आपल्याला वाटत असेल की भगवंत घर करून राहावा, ह्या निजधामी भगवंताने असावे, हे जर आपल्याला वाटत असेल, निजधामी, आपला देह हा निजधाम आहे भगवंताचा, इथं राहतो, तिथं नाही राहत, हा इथं राहतो. त्याच्याबरोबरच ह्याच्याबरोबरच काल एक झालं की तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेलं, देह गेला. तुकाराम महाराज वैकुंठाला जे गेले ते देहाने गेले. सदेह गेलं म्हणजे काय की त्यांच्यावर अंतिम संस्कार झालेले नाहीये, त्यांच्या देहावर संस्कार झालेले नाहीयेत. पंचतत्व तिथं सोडलं. तसं भगवंताचं जीवन निर्गुण स्वरूपात जो आकार दिसतोय तो पंचतत्वाचा आहे, आणि हे 5 तत्व भगवंत मोकळे करत गेलेले. मग ह्या 5 तत्व, ही पंचतत्व, हे पंचप्राण, हे भगवंत, ज्याच्यामध्ये पंचप्राण आहेत त्याच्यामध्येच भगवंत आहे. आपण कधी म्हणतो का की आपण कधी विचार करतो की पूजा करताना आपण म्हणतो मध आणा, तूप आणा, साखर आणा, पंचामृत म्हणतो ना. 5 अमृत काय आहेत? ज्याच्यामध्ये भगवंत समाविष्ट आहे, 5 आहेत. आपण विचारच करत नाही कधी काय भानगड काय आहे त्याच्यामध्ये. जसे हे 5 पांडव आहेत, हे पुढं एखाद्या निरूपणामध्ये या 5 पांडवांचं सुद्धा सांगेन, वेळ लागेल. हे पांडव म्हणजे आपण काय म्हणतो, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, हे काय आहेत? तुम्ही म्हणाले की हे कोणती पुत्र आहेत? हे देवतांपासून झालेले पुत्र आहेत असं नाहीये. अध्यात्माशी त्याची ओळख वेगळी आहे. नाहीतर आज अर्जुनरिष्ट आलं असतं का बाजारामध्ये? हृदयाचं उत्तम टॉनिक अर्जुनरिष्ट. कधी विचार करतो याला अर्जुनरिष्ट का म्हटलंय? उलट चांगलंच बल पाहिजे, भीमारिष्ट म्हटलं पाहिजे. अर्जुन का म्हटलेलं आहे?
म्हणजे आपल्या अध्यात्म, आपलं शास्त्र, या प्रत्येक गोष्टीतनं ह्या ज्या गोष्टी, रामायण घडलेला असो, महाभारत घडलेला असो, या सगळ्या गोष्टींमध्ये निर्गुण आणि सगुण स्वरूपात जर तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला दोन्ही वेगळ्या दिसतील आणि तुम्ही त्याच्यामधला जो मध्य आहे त्याच्यामध्ये दिसेल की हा भगवंत आहे. कारण भगवंत कुठं आहे, तुम्हाला काय पाहिजे तो तुम्हाला देतो. अक्कल दिली तो म्हणतो जन्मताच दिली आहे, चांगली दिली वाईटही दिली. आता ह्यांनी कशी वापरायची तो भगवंत कसं ठरेल? भगवंत म्हणेल माझं काम फक्त हा चांगला जर वागला चांगलं फळ देणं, वाईट वागला तो वाईट फळ देणं, अपेक्षेने चांगलं वागला तो वाईटात मोडणं, भगवंताचे पण नियम आहेत. पण मग हे नियम कळण्यासाठी आपल्याला त्या महाभारताचाही अभ्यास करणं गरजेचं आहे, रामायणाचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. बाकी गरजच नाही. 11वा स्कंद हा एकनाथी भागवत म्हणून ओळखला जातो. म्हणजे फक्त 11व्या स्कंदाचं त्याच्यामध्ये सगळं जे भगवंतांनी उद्धवाला उपदेश केलेला आहे. मग काही याच्यामध्ये ते उद्धव गीता पण मिळते. अशा 5 गीतांचा संग्रह आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या गीता सांगितलेल्या आहेत. त्याच्या उद्धव गीता पण आहे. आणि मग श्रीकृष्णाने सांगितलेली ही भागवत स्वरूपात एकनाथांनी दिलेली आहे. म्हणजे ती एकनाथ महाराजांचं भागवत घेतलं तर उद्धवाचं आहे. व्यासांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भक्त, स्व ओळख, भगवंतांनी स्वतःची ओळख पण करून दिली. बघा ना तुम्ही गंमत. स्वामींनी प्रश्न विचारला, भक्त, कर्म आणि ज्ञान. भक्त आला 1 ते 9 मध्ये, कर्म आलं 10व्या अध्यायामध्ये आणि 11व्या स्कंदामध्ये ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे तिन्ही आलं, तिन्ही एकमेकांना लागू नये. तो दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने तो घेता आहात, त्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती आहे. त्याप्रमाणे भगवंत करणार आहे. नुसतं श्रीकृष्ण जन्म आम्ही जातो, इकडे कॅम्पमध्ये जातो, मंदिरात जातो, काले करतो, दहीहंडीमध्ये मोठे स्पीकर लावून नाचतो, मूर्खपणा आहे. भगवंत काळाचा असेल तर स्वतःमध्ये अजून निर्गुण अवस्था आणणं गरजेचं आहे. आणि निर्गुण अवस्था आणण्यासाठी स्वतःतले गुण कळणं गरजेचं आहे की मी काय. कारण म्हणूनच सांगितलेलं आहे ना की मी तूपणाची केली बोळवण किंवा झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. मग भगवंतानी इथं त्या अवस्था उत्पन्न करून ठेवल्या. आईला कळलंच नाही आपला मुलगा परमेश्वराचा अवतार आहे. ती मारतच राहिली, बांधून राहिली, बांधत राहिली. यशोदा बांधत राहिली. आई कायम प्रेमाला बांधत राहते. बघा आपल्या घरात काय निर्गुण स्वरूप काय सांगतं. आपण म्हणतो किती छान ना, किती छोटस छान बाळ आहे, छान काम केलंय त्यांनी, बघा किती ह्याच्यामध्ये सुंदर दिसत नाही का. बघ ती यशोदा कशी बांधून ठेवतायत ना तिला. भगवंतानी समाजापुढे ज्ञान निर्गुण स्वरूपात ज्ञान प्रदान केलेलं आहे की काही वेळा भावनात्मिक आईसारखी उत्तम प्रेमाची भावना कोणाची नसते. ती सुद्धा काही वेळा चुकी करू शकते, बांधून ठेवू शकते. त्यातनं भगवंत वेगळा झाला. आपण म्हणतो ना तिने बांधून ठेवलं तरी त्याला तो लगेच सोडून गेला. याचा अर्थ असा की आत्ताच्या मुलांना तुम्ही जर योग्य तऱ्हेने बांधलं नाही तर ती मोकळी फिरणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ते होतं तसं उखळ नसणार आहे. म्हणून उखळ या शब्दाचा अर्थच तसा आहे की त्याच्यात खल्लं जातं. मग आयुष्य जर खलू नये असं जर वाटत असेल आणि जे प्रेम ज्याच्या ठिकाणी तुमचा जन्म झालाय त्या घरामधनं तुम्हाला उत्तम संस्कार मिळाला असतील तर तुम्हाला तो परमात्मा त्या माता स्वरूपामध्ये त्या उखळाला बांधणार नाहीये की ज्याच्यातनं तुमचं आयुष्य खलून देणार आहे. निर्गुण स्वरूपातली श्रीकृष्ण दर्शन हे दाखवतं. म्हणून भगवंताला तुम्ही कुठल्या मार्गाने, कृष्णाला कसं पाहताय. गोवर्धन
कसा एक कृष्णाच्या जीवनात घडलेल्या जर गोष्टी आपण त्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. आकाश फोडलं म्हणजे मडकं फोडलं, आकाश तत्व फोडलं म्हणजे काय झालं, मनुष्य देहामध्ये असलेली वैचारिकता आकाश तत्वाशी निगडीत आहे. विचार कसे येतील, बाहेर आहेत म्हणून ते आत आले. मग भगवंतानी ते फोडलंय आणि फोडल्यावर हातात काय आलं तर सत्व आलं, लोण्याचा गोळा आला. मग फोडणारा कोण आहे, तो आहे. आणि मग त्या गवळणीला वाटायचं आज फोडलं नाही, आधी कंप्लेंट केली. मग त्याच्यामध्ये कळलं की हा प्रेमाचा भाव आहे, मी ह्याच्यातनं सत्वात जातीये. आई मारतीये, आई मारून ठेवलं. भगवंताने सांगितलं अगं तू मला मारतेस पण तू मला ओळख. आ विश्वरूप दर्शन, आईला पण दर्शन दाखवलं भगवंतानी, मी कोण आहे तू ओळख. म्हणजे मातृत्व, स्वत्व आणि सत्व हे जेव्हा कितीही जरी उत्तम असलं तरी भगवंताला सुद्धा त्याची ओळख ही दाखवायलाच लागते. आणि मग ती भगवंतानी दाखवली, मग ती कोणी कंप्लेंट केली का नाही. कधी माझ्या सगळ्या गवळ्यांनी म्हणायच्या आज आला नाही, आज फोडलं नाही, आज काय झालं. म्हणून जीवनामध्ये मनुष्य जगत असतानाच सभोवतालचं जे आकाश आहे, जे आपण जे जगतो पंचतत्वामधलं हे जे आकाश आहे हे भगवंत फोडतो, ज्याला आपण मडकं म्हणतो. ती मडकी फोडायचा तो, आणि ते फोडलं की आतमधनं जे पडतं ते दूध म्हणजे सत्वची सुरुवात किंवा सत्व. सगळे पदार्थ सुद्धा कसे बघा, दही, दूध, लोणी, हे सगळं त्याच्यात पडायचं. घुसळलं काय भगवंतानी, लोणी घुसळलं. म्हणजे जीवन घुसळलं तर सत्व बाहेर पडतं, लोणी बाहेर पडलं. आणि त्याला जर धग दिली तर ते सत्वतेचं अति उच्च टोक घालतं, गाठतं, म्हणजे तुमचं तूप. आपण जरा म्हणतो की सत्व ह्या गोष्टीचं जर अंतिम अवस्था असेल तर ते तूप आहे, तुपानंतर अवस्था नाही. म्हणून जीवनामध्ये काहीही झालं तरी ज्ञान हे पहिलं हवं. मग मी वाचतच नाही, मला माहीतच नाही, ते ज्ञान नाही. तुमचा दृष्टिकोन हा ज्ञानापासून सुरू होतो. दृष्टिकोन बदला. आधी ठरवा, मला देहातला कृष्ण पाहिजे का निर्गुणातला पाहिजे, हे आधी ठरवा. मला काय पाहिजे, मगच भक्त बनाल. आणि मग तिथं भक्ती योग जेव्हा तयार होतो त्या भक्तामधनं उत्तम कर्म घडतं. म्हणून भागवतात महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, ज्ञान प्रथम, मग भक्ती. कळायला पाहिजे कुठं करावी, कोणाच्या पायाशी जाऊन बसावं. दांभिक माणसाच्या पायाशी जाऊन बसलात आयुष्याचं वाटावं लागेल, कर्म चुकीची होतील. म्हणून ती त्रिसूत्री योजना, कधी म्हणतो का 4 सूत्री योजना, त्रिसूत्री योजनाच म्हणतात. कारण हीच तीन सूत्र आहेत, भक्ती, कर्म आणि ज्ञान. आणि निजधाम, प्रत्येक ठिकाणी भगवंताचा वास आहे. ह्या 5 तत्वात हा देहातला कृष्ण नाहीये, तर हा पंचप्राणातला कृष्ण आहे. आणि हे प्राण हे आपल्या देहामध्ये आहे. आणि जेव्हा देह मोकळा होतो तेव्हा आपण म्हणतो त्या पंचतत्वात विलीन झाला, त्या प्रकाशामध्ये विलीन झाला. देह तिथेच जायला, आत्मा त्याच्यात विलीन झाला, मेला नाही. विलीन झाला म्हणजे त्याच्यात सामावलं गेलं, त्या निजधामात सामावलं गेलं की जिथं भगवंत आहे. म्हणून एकरूपता ही एवढी पाहिजे. मला असं वाटतं की स्वामीजींना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं मला जसं म्हणजे वैचारिकता होती त्या अनुषंगाने मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा